नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत. जाहिरात सविस्तर पाहूया. पवित्र प्रणालीद्वारे भरती जाहिरात टप्पा 2. ही जाहिरात टप्पा 2 याकरिता देण्यात आली आहे. इंदिरा बहुउद्देशीय महिला विकास संस्था वर्धा. इंदिरा बहुउद्देशीय महिला विकास संस्था वर्धा जिल्हा वर्धा द्वारा संचालित गांधीग्राम कनिष्ठ महाविद्यालय वर्धा येथे खाली नमूद केलेल्या उच्च माध्यमिक सहाय्यक शिक्षक अंशतः अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर या संस्थेच्या वतीने उमेदवारांना सांगितले आहे की जे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असेल असे उमेदवार व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक. वेतन श्रेणी मानधन S16 44,900 ते 1,42,400 इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. अनुदानाचा प्रकार पार्शली एडेड 40%, अंशतः अनुदानित 40% अनुदान या जागेला सध्या आहे. विषय मॅथमॅटिक्स गणित विषयासाठी ही जागा आहे. शिकवण्याचे माध्यम असेल इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. एकूण पदे 1 जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 माध्यम मराठी पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी मानधन S16 44,900 ते 1,42,400 रुपये इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. अनुदानाचा प्रकार पार्शली एडेड 40%, अंशतः अनुदानित 40% अनुदान आहे. विषय आहे लँग्वेज इंग्लिश लँग्वेज मराठी. आणि त्यानंतर आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. टोटल 2 जागा आहे. इन्फॉर्मेशन सूचना. समांतर आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील. निरंक. समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदाचा तपशील. विजा 1 जागा. इमा व इतर मागासवर्गीय 1 जागा. महत्त्वाची सूचना 1. वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील. तर पवित्र पोर्टलवर जे काही नियम दिले आहे ते सर्व नियम उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील. 2. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे http://TIT2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. 3. शिक्षण सेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीची सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. अध्यक्षा इंदिरा बहुउद्देशीय महिला विकास संस्था वर्धा. संपर्क क्रमांक आहे 8625905289. जाहिरात क्रमांक 2 पवित्र प्रणालीद्वारे भरती जाहिरात टप्पा 2 लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धा. मित्रांनो, ही जाहिरात लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धा येथील आहे. भरती प्रक्रिया टप्पा 2 करिता ही जाहिरात आली आहे. लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धा द्वारा संचालित जनता प्राथमिक शाळा देवळी जिल्हा वर्धा येथे खाली नमूद केलेल्या शिक्षण सेवक या अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर या ठिकाणी अनुदानित पदासाठी शिक्षण सेवक म्हणून आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील, मान्य दिनांक 12/2/2025. अनुक्रमांक 1 माध्यम मराठी. पद किंवा पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 1 to 4 किंवा 1 to 5. वेतन श्रेणी मानधन कॉन्सोलिडेटेड पे UGT अंडर ग्रॅज्युएट टीचर 16,000 रुपये मानधन या पदासाठी राहणार आहे. अनुदानाचा प्रकार एडेड अनुदानित. विषय ऑल सब्जेक्ट सर्वच विषयासाठी ही जागा आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC स्टँडर्ड 12वी 12th. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएशन, TET/CTET, TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक. एकूण पदे 2 जागा, टोटल 2 जागा आहेत. इन्फॉर्मेशन सूचना. समांतर आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील आहे. निरंक. समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदाचा तपशील. अनुसूचित जमाती 1 जागा, इमाव 1 जागा, अशा एकूण 2 जागा आहेत. महत्त्वाची सूचना. 1. वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील. 2. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली वेबसाईट दिली आहे http://tet2022.maharashtrateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. 3. शिक्षण सेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीची सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. अध्यक्ष/सचिव लोकशिक्षण मंडळ देवळी. संपर्क क्रमांक 7028038297. दुसरा संपर्क क्रमांक 9503416296. क्रमांक 3. पवित्र प्रणालीद्वारे भरती जाहिरात टप्पा 2 लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धा. ही जाहिरातसुद्धा टप्पा 2 साठी आहे. लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धा द्वारा लोकशिक्षण मंडळ देवळी द्वारा संचालित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळी जिल्हा वर्धा येथे खाली नमूद केलेल्या शिक्षण सेवक अनुदानित उमा 6 शिक्षक म्हणजेच उच्च माध्यमिक सहाय्यक शिक्षक अंशतः अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील, मान्य दिनांक 12/2/2025. रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे. तक्त्यात अनुक्रमांक 1 माध्यम मराठी. पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 6 to 8. ग्रॅज्युएट टीचरची जागा आहे वर्ग 6वी ते 8वी करिता. वेतन श्रेणी किंवा मानधन कॉन्सोलिडेटेड पे GT 6 to 8 16,000 16,000 रुपये मानधन मिळणार आहे. अनुदानाचा प्रकार एडेड अनुदानित. विषय लँग्वेज भाषा इंग्लिश इंग्रजी. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएशन, TET/CTET, TET पेपर 2 एनी सब्जेक्ट किंवा CTET पेपर 2 एनी सब्जेक्ट. एकूण पदे एकूण रिक्त 2 जागा. अनुक्रमांक 2 माध्यम मराठी. पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 6 to 8 6वी ते 8वी करिता. वेतन श्रेणी मानधन कॉन्सोलिडेटेड पे GT 6 to 8 16,000 16,000 रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे. अनुदानाचा प्रकार एडेड अनुदानित. विषय सायन्स. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएशन, TET/CTET, TET पेपर 2 मॅथ्स सायन्स किंवा CTET पेपर 2 मॅथ्स सायन्स. 1 जागा. अनुक्रमांक 3 माध्यम मराठी. पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 9 to 10. ग्रॅज्युएट टीचरची जागा आहे वर्ग 9वी ते 10वी करिता. वेतन श्रेणी मानधन कॉन्सोलिडेटेड पे GT 9 to 10
18,000 म्हणजेच 18,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे 9वी ते 10वीकरिता ग्रॅज्युएट टीचर. अनुदानाचा प्रकार आहे डेट. विषय लँग्वेज भाषा विषय इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. अनुक्रमांक 4 माध्यम मराठी. पद किंवा पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक. वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोला एडिटेड पे हायर सेकंडरी 20,000 20,000 रुपये मानधन मिळणार आहे या पदासाठी. अनुदानाचा प्रकार एडेड अनुदानित. विषय इकॉनॉमिक्स. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. अनुक्रमांक 5 माध्यम मराठी. पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक. वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन यस 16 44,900 ते 1,42,400 म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी वेतन मिळणार आहे यस 16नुसार रुपये 44,900 ते रुपये 1,42,400 पर्यंत. अनुदानाचा प्रकार पार्शियली एडेड अंशतः अनुदानित 20%. पार्शियली एडेड 20%. विषय सब्जेक्ट फिजिक्स. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश इंग्रजी. शिकवण्याचे माध्यम. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. टोटल एकूण 6 जागा म्हणजेच ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 2 जागा. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 सायन्सची 1 जागा 3 जागा. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9 to 10 लँग्वेज भाषा विषय इंग्रजी 1 जागा अशा 4 जागा. त्यानंतर हायर सेकंडरी टीचर इकॉनॉमिक्सकरिता 1 जागा 5 जागा आणि हायर सेकंडरी टीचर अंशतः अनुदानित फिजिक्स विषयाकरता 1 जागा अशा टोटल एकूण 6 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. इन्फॉर्मेशन सूचना. समांतर आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील. खुला ओपन मधून ही जागा भरण्यात जाईल. खुला महिला पद 1 पद. खुला महिला 1 पद आहे. समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदाचा तपशील. अनुसूचित जाती 1 पद. SC/BC 1 पद. खुला एकूण 3 जागा. आणि महत्त्वाची सूचना जी आहे मागील 2 जाहिरातीमध्ये आपण ज्या सूचना पाहिल्या त्याच सूचना या ठिकाणी दिल्या आहे. अध्यक्ष सचिव लोकशिक्षण मंडळ देवळी आणि संपर्क करण्यासाठी हे 2 संपर्क क्रमांक दिले आहेत. क्रमांक 4 पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 2. संस्थेचे नाव श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर. सेकंडरी हायर सेकंडरी विदाऊट इंटरव्ह्यू. मित्रांनो ही जाहिरात विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात आहे. मुलाखतीशिवाय जाहिरात आहे. केवळ TAIT टेटच्या गुणांवर तुमची निवड या ठिकाणी होणार आहे. श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर 1 या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील. या तक्त्याचे निरीक्षण केल्यास आपल्याला असे दिसून येते की या ठिकाणी टोटल एकूण जागा 38 जागा दिसतात. समांतर आरक्षण आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जागा पाहूया. तर पहा समांतर आरक्षणामध्ये IMA व इतर मागासवर्गीय 1 जागा आहे महिलासाठी. माजी सैनिकसाठी 1 जागा आहे. अंशकालीनसाठी 1 जागा आहे. त्यानंतर पहा EWS 10 क्रमांकामध्ये महिलासाठी 2 जागा आहे. माजी सैनिक 1 जागा आहे आणि प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे. त्यानंतर पहा 11 नंबर SC/BC महिलाकरिता 5 जागा आहे. माजी सैनिक 1 जागा आहे. अंशकालीन 1 जागा आहे. त्यानंतर पहा खुला महिलाकरिता 3 जागा आहे. माजी सैनिक 3 जागा आहे. अंशकालीन 1 जागा आहे. प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे. भूकंपग्रस्त 1 जागा आहे आणि खेळाडू 2 जागा आहे. तर टोटल जर समांतर आरक्षणामध्ये जर आपण जागा पाहिल्या तर महिलाकरिता 11 जागा आहे. माजी सैनिकसाठी 6 जागा आहे. अंशकालीनसाठी 3 जागा आहे. प्रकल्पग्रस्तासाठी
2 जागा आहे, भूकंपग्रस्तासाठी 1 जागा आहे आणि खेळाडूसाठी 2 जागा आहे. आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जर उर्वरित पदे पाहिले तर अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, त्यानंतर विजा 1 जागा आहे, भजड 1 जागा आहे, त्यानंतर व्ही माप्र 1 जागा आहे, EWS 2 जागा आहे, SEBC 3 जागा आहेत आणि खुला 4 जागा, अशा ह्या 13 जागा. मग पहा 11 जागा महिलाच्या, माजी सैनिक 6 जागा, अंशकालीन 3 जागा, प्रकल्पग्रस्त 2 जागा, भूकंपग्रस्त 1 जागा, खेळाडू 2 जागा या समांतर आरक्षणाच्या जागा आहे. प्लस समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एकूण 13 जागा, अशा 38 जागा झालेल्या आहे. आणि त्यानंतर जर आपण समांतर आरक्षण आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आडवी जर बेरीज केली तर ती एकूण पहा अशा 38 जागा होतात. त्यानंतर खाली आहे दिव्यांग 4%, अस्थिव्यंग त्याची 1 जागा भरण्यात येईल. त्यानंतर अनुक्रमांक पहा माध्यम मराठी पद आहे शिक्षणसेवक इयत्ता 5वी. मानधन ऑब्लिक वेतन श्रेणी ऑब्लिक अनुदान प्रकार एकत्रित मानधन 16,000 रुपये मानधन मिळणार आहे. अनुदानाचा प्रकार अनुदानित. विषय व पदसंख्या सर्व विषय 1 जागा, शिकवण्याचे माध्यम मराठी. त्यानंतर अनुक्रमांक 2 माध्यम मराठी पद शिक्षणसेवक इयत्ता 6वी ते 8वी. मानधन आहे एकत्रित मानधन 16,000 रुपये मानधन अनुदानित. विषय व पदसंख्या विज्ञान विषयाकरता 2 जागा, गणित विषयाकरता 1 जागा, संस्कृत करता 1 जागा, शिकवण्याचे माध्यम या ठिकाणी सुद्धा मराठी माध्यम आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 माध्यम मराठी पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता 9वी ते 10वी किंवा वर्ग 9वी ते 10वी करिता आहे. मानधन आहे एकत्रित मानधन 18,000 रुपये मानधन अनुदानित. विषय व पदसंख्या मराठी विषयाला 1 जागा आहे, हिंदी विषयाकरता 1 जागा, इंग्रजी विषयाला 6 जागा, संस्कृत विषयाला 2 जागा, विज्ञान विषयाला 1 जागा, गणित विषयाला 4 जागा, शिकवण्याचे माध्यम या ठिकाणी सुद्धा मराठी माध्यम आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 माध्यम मराठी पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता 11वी ते 12वी करिता आहे, हायर सेकंडरी टीचर. मानधन आहे एकत्रित मानधन 20,000 रुपये मानधन अनुदानित. विषय व पदसंख्या आरोग्य व शारीरिक शिक्षण 1 जागा, शास्त्रीय गायन 1 जागा, शिकवण्याचे माध्यम मराठी. त्यानंतर अनुक्रमांक 5 माध्यम इंग्रजी पद शिक्षणसेवक इयत्ता 11वी ते 12वी. एकत्रित मानधन या ठिकाणी 20,000 रुपये मानधन. अनुदानाचा प्रकार अनुदानित. विषय व पदसंख्या इंग्रजी विषयाला 1 जागा, भौतिकशास्त्र विषयाकरिता 5 जागा, रसायनशास्त्र विषयाला 4 जागा, जीवशास्त्र विषयाला 4 जागा, पुस्तपालन व लेखाकर्म 1 जागा, सचिवाची कार्यपद्धती 1 जागा आणि शिकवण्याचे माध्यम या ठिकाणी इंग्रजी. इन्फॉर्मेशन सूचना सर्वसाधारण सूचना 1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. 2. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. 3. इयत्ता 1ली ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. म्हणजेच TIT परीक्षेपूर्वी TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे इयत्ता 1ली ते 8वी या वर्गासाठी अर्ज सादर करण्याकरता. परंतु TIT परीक्षेनंतर CTET परीक्षेचा निकाल डिसेंबर 2022 TIT नंतर लागलेला असला तरी असे उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात इयत्ता 1ली ते 8वी या गटासाठी. त्यानंतर 4. इयत्ता 6वी ते 8वी या गटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर पहा इयत्ता
6वी ते 8वी गटातील विज्ञान, गणित, गणित विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET गणित विज्ञान विषय घेऊन TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर पहा मुद्दा क्रमांक 6. इयत्ता 6वी ते 8वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 7. इयत्ता 1ली ते 8वी किंवा इयत्ता 9वी ते 12वी अध्यापक विद्यालय या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे. 8. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह हे दिलेले संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावेत. 9. जाहिरातीतील दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे. 10. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयाकरिता आरक्षण अधिनियम दिनांक 26/2/2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका हा याचिका क्रमांक दिला आहे. तसेच त्या अनुषंगिक इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. टिप: वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळविली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नयेत. संस्थेकडे उमेदवारांनी कोणीही अर्ज करायचा नाही आहे. पवित्र प्रणालीमार्फतच अर्ज सादर करायचे आहे. सरचिटणीस अध्यक्ष श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, ठिकाण छत्रपती संभाजीनगर, दिनांक 16/2/2025. हा तक्ता मागच्याच जाहिरातीचा आहे, आधी पाहिलेल्या आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील. या तक्त्यामध्ये समांतर आरक्षणासहित जागांचा तपशील दिला आहे. तर या ठिकाणी पहा, समांतर आरक्षणामध्ये प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती 2 जागा आहे महिलाकरिता. त्यानंतर आहे भजब 1 जागा आहे महिलाकरिता. त्यानंतर अनुक्रमांक 7मध्ये पहा भजड 1 जागा महिलाकरिता. त्यानंतर आहे EWS 2 जागा महिलाकरिता. त्यानंतर अनुक्रमांक 11मध्ये पहा SCBC 2 जागा महिलाकरिता आणि खुल्यामध्ये 5 जागा महिलाकरिता. अशा एकूण 13 जागा आहे समांतर आरक्षणासहित. आणि दिव्यांग 4% आहे, अस्थिव्यंग 1 जागा. त्यानंतर पहा अनुक्रमांक 1 माध्यम मराठी पदाचे नाव शिक्षण सेवक, इयत्ता 6वी ते 8वी. मानधन /वेतन श्रेणी /अनुदान प्रकार एकत्रित मानधन 16,000 रुपये. मानधन अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे. विषय व पदसंख्या इंग्रजी विषयासाठी 2 जागा आहे, विज्ञान विषयासाठी 2 जागा आहे, गणित विषयाकरिता 2 जागा आहे, मराठीकरिता 1 जागा आहे आणि संस्कृतकरिता 1 जागा आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी. त्यानंतर अनुक्रमांक 2 माध्यम मराठी पदाचे नाव शिक्षण सेवक, इयत्ता 9वी ते 10वी. एकत्रित मानधन 18,000 रुपये. मानधन अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे. विषय व पदसंख्या विज्ञान विषयासाठी 2 जागा, गणित विषयासाठी 2 जागा, इंग्रजी विषयासाठी 1 जागा. शिकवण्याचे माध्यम मराठी. या सर्व जागा ज्या आहेत विषयाच्या शिक्षकाच्या या समांतर आरक्षणामधूनच भरल्या जाईल. या तक्त्यामध्ये स्पष्ट उल्लेख त्या जागांविषयी केलेला आहे. जाहिरात क्रमांक 5 पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 2 यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक 12/2/2025. अनुक्रमांक 1 माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 to 4
किंवा 1 to 5. वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कॉन्सोलिडेटेड पे UGT 16,000 रुपये मानधन. अनुदानाचा प्रकार एडेड अनुदानित. विषय ऑल सब्जेक्ट सर्व विषयाकरिता. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC स्टँडर्ड 12th. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा TET/CTET TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एकूण पदे 9 जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 माध्यम मराठी. पद आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8. वेतन श्रेणी कॉन्सोलिडेटेड पे GT 6 to 8 16,000 रुपये मानधन. विषय मॅथमॅटिक्स सायन्स. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएशन TET/CTET TET पेपर 2 मॅथ्स सायन्स किंवा CTET पेपर 2 मॅथ्स सायन्स. एकूण 8 जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 माध्यम मराठी. पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड इयत्ता 9वी ते 10वी करिता. वेतन श्रेणी कॉन्सोलिडेटेड पे GT 9 to 10 18,000 18,000 रुपये मानधन. अनुदानाचा प्रकार एडेड अनुदानित. विषय मॅथमॅटिक्स. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या एकूण 4 जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 माध्यम मराठी. पदाचे नाव किंवा पद हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक. वेतन श्रेणी कॉन्सोलिडेटेड पे हायर सेकंडरी 20,000 20,000 रुपये मानधन. अनुदानाचा प्रकार एडेड. विषय हिस्ट्री. लँग्वेज भाषा इंग्लिश. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 5 माध्यम मराठी. पदाचे नाव किंवा पद हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक. वेतन श्रेणी कॉन्सोलिडेटेड पे हायर सेकंडरी 20,000 20,000 रुपये मानधन. अनुदानाचा प्रकार एडेड. विषय सोशिओलॉजी पॉलिटिकल सायन्स. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. एकूण 2 जागा. अनुक्रमांक 6 माध्यम मराठी. पद किंवा पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर. वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन S16 रुपये 44,900 ते 1,42,400 रुपये इतके मानधन या पदासाठी मिळणार आहे. अनुदानाचा प्रकार पार्शली एडेड 20%. अंशतः अनुदानित 20%. विषय लँग्वेज भाषा मराठी पॉलिटिकल सायन्स. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. क्रमांक 7 माध्यम मराठी. पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर. मानधन S16 रुपये 44,900 ते रुपये 1,42,400. अनुदानाचा प्रकार अनएडेड. विषय मॅथमॅटिक्स. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. अनुक्रमांक 8 माध्यम मराठी. पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर. माध्यम S16 मानधन आहे रुपये 44,900 ते रुपये 1,42,400. अनुदानाचा प्रकार अनएडेड. विषय केमिस्ट्री. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 9 माध्यम मराठी. पद हायर सेकंडरी टीचर. मानधन S16 रुपये 44,900 ते 1,42,400. अनुदानाचा प्रकार अनएडेड. विषय बायोलॉजी. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. अनुक्रमांक 10 माध्यम मराठी. पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर. मानधन S16 रुपये 44,900 ते रुपये 1,42,400. अनएडेड. विषय फिजिक्स भौतिकशास्त्र. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. पदसंख्या 1 जागा. अनुक्रमांक 11 माध्यम मराठी. पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक. मानधन S16 रुपये 44,900 ते 1,42,400. अनुदानाचा प्रकार अनएडेड. विषय लँग्वेज भाषा मराठी लँग्वेज इंग्लिश. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन.
पदसंख्या एक रिक्त जागा. या जाहिरातीमध्ये एकूण 30 पदे भरण्यात येणार आहे. ही 30 पदांसाठी जाहिरात होती. इन्फॉर्मेशन सूचना. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त रिक्त पदाचा तपशील 1. अनुसूचित जाती 3 पदे. 2. अनुसूचित जमाती 8 पदे. 3. EWS 6 पदे. 4. SABC 2 पदे. 5. खुला 3 पदे. महत्त्वाची सूचना. 1. वरील सर्व पदासाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारासाठी बंधनकारक आहेत. 2. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे, या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. 3. शिक्षण सेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीची सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. 4. इयत्ता 5वी ते 8वी किंवा इयत्ता 9वी ते 12वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TIT या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे. समीर सुरेशराव देशमुख, अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा. मित्रांनो, या सर्वच जाहिराती दिनांक 15 फेब्रुवारी 2025ला देशोन्नती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.